पुरस्कारची त्यांना या सगळ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व उपस्थित. आणि त्यात आता तुम्हाला डिग्री कमी असली तर बसलेच कडे 27 मध्ये घेऊन टाका तुमच्या. आणि तुम्ही काही बाजीप्रभू देशपांडे बघितलेलं नाही कधी. आता तुम्हाला विचारलं की छावा कोण, त्यांना विकी कौशल वाटतो. यंग मुलांना बघा त्यांना ते वाटतो. हो म्हणजे मी बघितलं बरं का तुमचं पिक्चर. आणि 1970 साली मला तुमचं वय माहीत नाही, पण 70 साली आम्ही एक जज घेऊन कोल्हापूरहून, मी कधी त्यावेळी नवीन तरुण होते असे, तर ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले, एक इतिहासकार घेतले होते, तर पन्हाळा ते पवन केलं. आम्ही चिखलातनं चालत पावसाळ्यात असं आलो होतो. बरं, त्यानिमित्तानं तुम्ही भेटला, तुमचं अभिनंदन केलं सर. आणि पुरस्कार तुम्ही बरोबर आहे, कारण असं आहे की पुढं पुढं कंटाळा येईल तुम्हाला, इतके पुरस्कार येतात. पण ठीक आहे, पण त्यांनी सुरुवात केली. पण जे जे बोललेत, आता एक डॉक्टरही म्हणाले त्यांना की आम्ही तुमच्याकडनं पेशंट आले जे काही असतील त्याला इतकी फॅसिलिटी तुझी असेल ते त्याने ते पूर्ण करावं. मी तुम्हाला हे सांगतो, पर्यावरणाची तुम्ही व्याख्यान मला चालू नसतो, पर्यावरण दोन्ही यायचं तुम्ही केलं. ती भूमाता 34 वर्ष करते. आणि अडचण काय माहितीये का, की बाजरी पेरून काही गहू येत नाही. आणि रायगडला मी चांगला, रायगड जिल्हा चांगला आहे. आम्ही बाळगंगा पुनर्वसनाला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही कामं करतो, शेतकऱ्याचे कर्ज बरंच करतो. शिकून कुणी शहाणा होत नाही बरं का, तुमच्या माहितीकडे सांगतो. हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी 4 डिग्र्या घेतल्या, ते 2 अलाहाबादला 6 वर्ष, एक अमेरिकेत आणि एक इथे. तर अमेरिकेत घेणं किती कठीण आहे, त्या चांगल्या विद्यापीठात ते गेलेलाच माहिती असतो. जसे कळ देते तिला कळकळ असते, ती आई असते ना. तर मला विचारलं की मी कळच दिली नाही, तुम्हाला माहिती असतं, मला जर प्रश्न येत नाही. आता असं आहे की तुम्ही चांगलं काम करताय सगळं, कारण सगळे प्रकाशनातले लोक आहेत. आम्ही बाळासाहेब भारती म्हणायचे, तुम्ही ऐकले की नाही माहित नाही, असं ऐकायला विचारायचे लोकांनी. ते मला म्हणायचे, डॉक्टर काय असतं माहितीये काय, तमाशाने कधी समाज बिघडला नाही आणि कीर्तनने कधी सुधारला नाही. आता हे माझं वय आता 83 संपलंय, म्हणजे आता काय तर त्यावेळेपासून बघतोच ना, 78 वर्षापासून म्हटलं बघतोच आपण सगळे. दुसरं त्यांचं एक ठरलं असायचं, शिवाजी रामदास स्वामींनी चांगलं केलं म्हणायचे, सज्जनांना गडावर नेऊन ठेवलं. सज्जनगड केलं. सज्जन बऱ्याच वेळा गुहेत असतात आणि दुर्जन इथंच असतात. आता असं आहे की बरेच बोलला तुम्ही सगळे, तर माझा विषय शेतीचा पहिला भाग सांगतो. कारण अजूनही रानात माझ्या गेलात, मी परस्पर कधी शिरोळला गेला तर जिथं फणस येत नाही तिथं फणस आहे आमच्याकडे. जिथं काजू येत नाही तरी 3 झाडं आहेतच. आणि एवढ्या उंचीवर तुम्हाला नारळी दिसेल, त्याला द्वार दिसतात. 600 बांबू तिथनंच काढले मी. मी म्हणत असतो की नेहमी आमच्यासारखा जो मूर्ख असतो तो शेती करतो, आणि सर्वात शहाणा माणूस असतो तो काय करतो माहितीये, आरामात ऑर्डर देऊन खात असतो. आणि मधल्या स्टेजमध्ये असं आहे की आता बऱ्याच लोकांनी सांगितले की आता किशोराजी निंबाळकर आमचे विद्यार्थी MPSCला होते, चेअरमन होते. आता बरेच आम्ही ओळखतो. म्हणजे प्रामाणिकचं बरंच निघालं. सरकारी अधिकारी बरेच प्रामाणिक आहेत, पण घाण वर दिसते तर ती घाण कमी असते, वर दिसते म्हणून. नाही तर मी तुम्हाला चंद्रकांत दळवी आता काढलं तुमच्या मगाशी, तुमच्या स्टॅम्प्स अँड ड्युटीचं काढलं. चंद्रकांत दळवी आमचे तिथं होतेच. कुणी सांगा बरं का, त्रेयतला चेअरमन आहे, त्यांनी 10 रुपये घेतले तरी मी देऊन टाकेन तुम्हाला. आता मला वाटतं 16 दिवशी आहे, प्रत्येक माणसं बघत असतो बरं का. सुरेश खोपडे IPS होते आमचे. मला आता बाकीची पुढची नावं घेत नाही मागची त्यांच्या. धनंजय जाधव होते आमच्याकडे. आता विश्वास नांगरे आहे, चांगले नाहीत असं नाही. शेखर गायकवाड आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल. प्रामाणिकतेचा आदर्श मी शेखर आहे.
दौलत देसाई कोल्हापूरला कलेक्टर होते बरं का. अगोदर 2 वर्ष कलेक्टरशिप सोडली, तुम्हाला माहिती असते. संग्राम गायकवाड इथे IRS आहेत, इन्व्हेस्टमेंट कमिशन असतील त्यांच्या वडिलापासून ओळखतो. अरुण पवार म्हणून IRS 1974ची माहिती आहे, अजून आहेत बरं का ते मुंबईला. ज्ञानेश्वर मुळे तुम्हाला IFS माहिती आहे, आमच्या गावाजवळ इंडियन फॉरेन सर्व्हिस, ज्यांच्यामुळे पासपोर्ट ऑफिस कोल्हापूरला निघालं, सातारला निघालं, बऱ्याच ठिकाणी निघालं, ते तिथंच आहे. आणि किशोरराजे निंबाळकर तर आमचे MPC चेअरमन होते. तर आणि आता ते महिला आता मुलगी नगरच्या होत्या त्या, त्यांनी युवा सेना त्यांनी सांगितलं. आमच्यात भूमाता महिला फार ऍक्टिव्ह आहेत, पण आमच्या तोंडाने बोलून सांगत नाहीत बरं का. सरळ ठेवून देतात आणि मग बोलतात. तोंडाने भाषा कुठला कळत नाही, तुमच्या माहिती करतात. कारण सांगायचं काय त्या एरडा रस्त्याला अमकं अमकं केलं, अरे व्हिडिओ काढण्याची 2 पायातनं काढून हाणला असतं, संपला असतं नाही. रानात जर तण दिसते तुम्हाला तर उपडायला पाहिजे ना, हे त्यांना व्हिडिओ करून नाही ते सांगते मी, शंका नाही होत तुम्हाला. आता अशा अर्थ म्हटलं मी की आता शेती तुम्हाला, शेतीमध्ये खोटं काही चालत नाही. बाजरी पिली तर बाजरी उगवणार, गहू पिले तर गहू विकणार, आणि कोथिंबीर तुम्ही टाकली तर तुम्हाला दुसरं येणारच नाही, कोथिंबीरच येणार आहे तुम्हाला. आणि अल्पाने जरी तुम्ही हे म्हटला काय ते तर तेच येतं, दुसरं काही येत नाही. त्यामुळे शेती म्हणतात त्याला, शेतीला खोटं काही चालत नाही. गाईला म्हैशीचं फॅट येत नाही, पैशाला गाईचं फॅट येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही पर्याय नाही. तुमच्या माहितीपासून बोलून शेती होत नाही, नोकरी करून शेती होत नाही, शिकून शेती होत नाही सांगतो. मी तर राहुलला डायरेक्टर फार्म बऱ्याच वर्षापूर्वी जर पेन्शन अर्धी बंद केली तर नोकरदार आहेत ना अर्धे, त्यांना घरात बायका घेऊन येतो. कारण मी कुणाला विचारलं तर सांगत असतो तर कसं म्हणतात जे तुम्हाला अशाच सांगितलं मी. कारण शेती संपली तर सगळं भारत संपलं. हे तुम्ही लिहून घ्या बरं का. सेवाक्षी दिसणार नाही, पोलीस दिसणार नाही. आता एक पोलीस आहेत म्हणतात, आता समोर तुम्ही दिसला, तुम्ही पुरस्कार द्या म्हणून तुम्हाला. मला अजून कळालं नाही की पोलीस खात्याचा रानात उपयोग काय आमच्या. कारण राखतो आमचं नाही, रानात मोर येतात. आता तो कोल्हे आले तेव्हा तो डुकरे येतो, ती कुणी राखतच नाही ना. कुठे बघा तुम्ही बिबट्या येतो तेव्हा जुन्नरकडे बघितला तुम्ही. फॉरेस्ट खाता आहेत आमचे विद्यार्थी, आता चीफ कॉन्झर्वेटर फॉरेस्ट बसून गेले, किंवा प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर सुनीता सिंग आमच्या मित्राची मुलगी होती. कुठल्याही खात्यानं शेतीला संरक्षण मिळालेलं नाही तुमच्या माहिती. आता योजना चालेल, ठीक आहे, शंकाच नाही. तर मी म्हणतो की ऊस करण्यापेक्षा गुळ करण्यापेक्षा सर्व गुराळ टाका पुण्यातून, चांगले पैसे मिळतात, डोक्यात ताप नाही. होय, आता तुम्हाला मला अजून कळत नाही की मी 20 वर्षापूर्वी सांगितलं तर 100 रुपये तुरीला दर द्या तुम्ही. तुरीचा पाऊस पडतो मला वाटतं विलात्र आता परत तुरीत चालेल ना, तुरीच्या चालेल, सोयाबीनचं. प्रत्येकाला निश्चित या शेतमजुरापासून, फक्त शेतकऱ्याला नाही. आणि कोरोनात जास्तीत जास्त गेले ते शहरातले गेले, खेड्यातले कमी गेले. आणि त्यांच्यामुळेच येतो तो दूध देतो पुण्यात, त्यांच्यामुळेच कोथिंबीर लक्षात ठेवा. मग कोरोनाने काय शिकवलं सगळ्यांना की सायंटिफिक कम्प्युटर शिकवलं की आपल्याला काहीच येत नाही. तरी गप्पा मारतात बरं का, काही येत नाही. आता डॉक्टर साहेब माझ्या होते, तुम्ही म्हटलं तुम्ही तर पुणेकर म्हणजे सगळे शिकलेले आहेत, शंकाच नाही. म्हणजे तुम्हाला त्याचा मायक्रो ऑर्गॅनिझम साईज किती आहे त्याची? एकाला 18 वरती, म्हणजे एकाला 10 वरती 18 शून्य घालायचे आणि ते भागायचं, तेवढं लहान आहे. आणि जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतात ना, तुम्हाला काय सांगतात तर निके म्हणून सांगतोय ते. कारण का माहिती आहे, 800 कोटी जर ते प्रेझेंट असली बॉडी तर त्याला पॉझिटिव्ह म्हणतात. मग 799 कोटी 99,99,999 निगेटिव्ह, हे तपासता 4 तासात. त्याच्या डायरेक्टरने विचारायचं मॅट्रिक्स सांगायचं मला काही. आमच्या जनावरात असतं बरं का. पहिला व्हायरस हा शेतीत येतो लक्षात ठेवा. मग टोमॅटो असो कुठलाही असो. दुसरा येतो जनावरात, मग माणसात येतो. हे तुम्हाला काय सांगितलं मी
आणि जोपर्यंत ज्ञानाचा वापर तुम्ही भल्या करता करत नाही, खरं करत नाही आणि खरं ते शोधत नाही, त्यांच्या एका चांगलं काय झालं की चांगल्या कोण आहेत तुम्ही कळाले लोकांना, कोण तुम्ही चांगले आहेत ते कळालं ना तर त्यांना काय पर्यायच नाही. ती PM तिथं असते पर्यायच नाही त्यांना, कारण सगळ्या लोकांना ओळखतात ते. आता डॉक्टर साहेबांना ते पर्यायच नाही. आता काही तपासात असेल काही असेल तर तर तुम्ही चांगले कोण आहे लोकांना कळालं, हा एक महत्वाचा भाग असतो. पण एक तुम्ही लक्षात ठेवा, आता मग अशी कोणती कम्पेअर होती आमची बरेच शब्दाचं हे केलं, पण ते त्यांनी सांगितलं ना, ते मी पुस्तक लिहिलं होतं. मी आता छोटी छोटी बरीच पुस्तक लिहित असतो आम्ही. पण ते आम्हाला काय होतं, आम्हीच पब्लिश अशा करता करतो की शेतकऱ्यांना आम्हाला 10-15 रुपये द्यायचे असतात. ते कुठल्या प्रकारचे घेतली. शेखर गायकवाडांचे पहिलं पुस्तक शेतकऱ्यांना सावधान, आम्ही 15 रुपयात 15,000 कॉपी करून ठेवले. परवडणार कसं सांगा त्याला, कारण काय पुस्तक जमिनीत गाडून काय त्याला पीक येणार आहे नाही येणार. तुमच्या माहिती कितीही काळजी करणारी तुम्हाला तरी अधिकारी मनापूर्ण घडणार ना. आता जरा फरक पडलाय, बरं डिजिटलमुळे फरक पडलेला आहे. मग कर्जमाफी एकदा झाली शेतकऱ्यांची, कोण माहिती 2008 साली. 6 साली भूमाता आणि वनराई मोहन धैर्य साहेब होते. पहिल्या प्रथम भारताच्या इतिहासात 72,000+ कोटी ही कर्जमाफीचा कायदा केला. कायद्यानं बरं का, अर्थसंकल्पात दिली पहिली होती. मी दिल्लीला 3 तास बसलो होतो. तर एक तुम्हाला का सांगितलं मी, पुण्यामध्ये कित्येक हजारो इंजिनियर असतील, ते सिव्हिल इंजिनियर असतील, शेकडो MTech असतील बरं का, एखाद्या प्रभागात असतील. खड्डा पडतो कसा बघतात, खड्डा पडतो कसा, रस्त्याला पाणी साठतं कसं. अरे शेतकऱ्याच्या खड्याला कधी खड्डा पडत नाही. खडी तर आम्ही केली सगळी, कधी बैठा खडा तर नाही ना, धान्य जाईल ना त्याचं कधी, म्हणजे गोठ्याला कधी त्याचा खड्डा पडलेला नाही. कारण ज्यावेळी परची नव्हती त्यावेळी तो हाताने भरायचं ना गोठ्याला. का सांगितलं तुम्हाला मी की बोलत नाही आपण. मग मी लोकांना नेहमी म्हणत असतो, याचे कारण असं, अरे नंतर बोलता काय बाहेर काय गुन्हा घडला काय बघितलं, तुम्ही यांची निकी गेला दुसरी अडचण काय, काहीतरी घडलं निकीकडे म्हणत असतो आणि त्याला फोन येतो लगेच. लोक बोलत नाही ह्याला अडचण नाही बरं का. तर मी एक कुलगुरू बघितले, आमचे विद्यार्थी भेटतात नाही, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही X माणसाला ओळखता का पुण्यात. जगदीश मुळीकर, काही अडचण नाही, कारण जगदीश आहे आणि लहान आहे खूप. म्हणजे काय काम आहे, म्हणजे माझ्या नातवाला प्रवेश पाहिजे किंडरगार्टन. आता आजी बसून देत नाही, एवढे शिकलाय तुम्ही. खरं कुलगुरू सगळ्यावर सही करतो ना प्रत्येकाच्या पुण्याच्या असतो. आणि म्हटलं तुम्हीच फोन का करत नाही. अहो प्रिन्सिपल फोनच घेत नाही म्हणजे. तुम्हाला जरा सांगतो मी, हे जसं त्यांचं आहे. आता ठीक आहे, जगदीश होता, त्याला सांगितलं जावं कुलगुरू साहेब आहेत, गाडीत घाल त्यांना, उच्च घरात दे त्यांना, शाळेत तिकडे भाषण ठेव आणि प्राचार्यांना सांगा तुमच्या सहीवरती सर्टिफिकेट सही कुणी केली तर कुलगुरूंनी केली. जर देशामध्ये जर DGला संरक्षण लागत असेल, लायब्ररी जनरलला, बरोबर आहे ना, काय गरज आहे का, नाहीच ना. होम मंत्र्याला संरक्षण लागतं. हे मी तुम्हाला म्हणतो ते RR नाही म्हटलं होतं ना, हे आता स्पष्ट केलं तर प्रसिद्ध आहे. विलासराव नाही म्हटलं होतं, देशमुख संबंधित होतो. शेतकरी कधीही संरक्षण मागत, फक्त बातमी येते निकीची आमच्या मागणं हळूच बिबट्यानं चुलून गेलं. मला हे कळत नाही. नाही विचार करा बरं का, पण काय विचार करा की अशा आता तुम्ही विचार करा कृपा करून की जंगल खात्यामध्ये जर चुकून शेतकऱ्याची गाय गेली, म्हैस गेली, तुम्ही दंड करता. मग तुमचं जनावर आमच्या तर तुम्हाला दंड केला पाहिजे, दाखवतो दहावीचा पाहिजे ना. याच्याकरता नाही अकाउंटेबिलिटी नाही, अकाउंटेबिलिटी नाही. मला काय तुम्ही मारून टाकलं गोळी घालून फारसं काय वाटत नाही बरं का. नाही तर गुन्हेगारांना कुठे कोर्टात त्या पाठवा, कारण जा तिथं वकिलांना काम, सगळ्यांना काम, त्यांनी कारण काढायची. बलात्कार झाला की नाही सगळ्याला संपूर्ण डोक्यात ताप सुटला. आता कायदा आहे तो काहीतरी 100 असले तर त्यातले 99 गुन्हेगार सुटले चालतील, म्हणजे एक काय प्रामाणिक सुटता कामाने असं आहे. माझं म्हणणं जाऊ दे, माझ्यासाठी 10 प्रामाणिक केले जाते, हे तर निकाल लागतील. हे का सांगतो माहिती तुम्हाला की आणि आपण बोलत नाही याचा फायदा असा आहे की अशाकडनं अपेक्षा करतो की ज्याला पास व्हायला 10 वर्ष लागली कुठली डिग्री घ्यायला, त्या माणसांना अपेक्षा करतो आता संकल्प चांगला केला. आता तर बोलत नाही बरं का, ओळखतो. आता हे तुम्ही काय लक्षात ठेवा, तुम्ही जर बोलला नाही, महिला नाही लक्षात ठेवा,
कोणीही तुम्हाला सबल बनवू शकत नाही, तुमचा मनगटच सबल बनवू शकतं, जगात कुणी बनवू शकत नाही. हे आमच्या आईने आम्हाला 1950 सालापासून सांगत होती. घाल डोक्यात दगड का बसते म्हणायची. खेड्यात वाक्य असायचं. कुणी सांगितलं की तुमचं पोरगं पहिलं आलं चौथीला, त्या काळात म्हणजे फार होतं असं भावांसाठी, त्याला काय डोसकं लागतं म्हटले. काय होतं पुस्तकात लिहिलंय ते तर लिहिते म्हटले. त्याचं काय डोक्या म्हणजे पुस्तक काय काय नाही चालेल. ती म्हटली काय जनावर म्हणजे पहिलारू गाय किंवा पहिलारू म्हैस जे असते ते बाळंतपण करणं अवघड असते. तसं पहिल्या प्रथम खांद्यावर दूध ठेवणे अवघड असतं. तिचं म्हणणं सगळ्यात अवघड तेच काम आहे. पेरायला बसवलं की बरोबर दाना पडतो का बरोबर खुलीवर नागीवर. हे तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही सगळ्यांनी बोलायला शिका. आणि महिलांना तर 100% सांगतो तुम्हाला मी की तक्रार करण्यापेक्षा निकाल लावा तिथं. आणि तुम्ही कमी पडत असला तर आमच्या भूमाताकडे बऱ्याच महिला आहेत बरं का, 307 पासून केस आहेत त्याच्या कारणामुळे होतो बरोबर. नाहीतर काय ऐकतच नाहीत कोण ना, काय करणार नाही. मी स्वारगेटचा कोणतरी सांगतो सांगतात कोणतरी मुलगा आमका, पण तिथं गावकऱ्यांनी धरून दिलं. लक्षात ठेवा, गावकऱ्यांनी धरून दिलं लक्षात ठेवा, मोठा भाग आहे. मी तुम्हाला काय म्हटलं मी की शिक्षण बरोबर आहे, पण मुलांना सुसंस्कृत केलं का आपल्या. माझ्या मुली तर अमेरिकेत आहेत, शंका अमेरिकेत सरकारमध्ये आहेत, PhD आहेत, शिकले आहेत खूप. अर्थ काय नाही, मुलगा बाहेर आहे, त्यांना काय संरक्षण आहे का अमेरिकेमध्ये. व्हाईट हाऊसच्या मागं पुढं असून अजिबात नाही. त्यांचा बांगला जो काही 1 एकरचा असेल तिथं काय संरक्षण आहे त्यांना. त्यांनाच काढलं पाहिजे आणि त्यालाच उठलं पाहिजे तिथं, नाहीतर वर गेलं पाहिजे. इकडे फोन करून उपयोग आहे का भारतात तुम्हाला. शिरोळा शेतात म्हणजे काय उपयोग आहे रात्री 12ला काय घडलं तर. का तुम्हाला म्हटलं प्रत्येकाने स्वतः सबल राहा आणि कृपा करून प्रामाणिक संपले असं डोक्यातनं काढून टाका. प्रामाणिक आहेत अजून तुमच्या माहिती नाही, फक्त त्यांना धाडे द्यायची गरज आहे, त्यांना धाडे द्यायची गरज आहे. हे अशावर तुम्हाला सांगितलं की एकटे नरेंद्र मोदीजी 145 कोटी जनतेला काय करणार. आणि भाषण संपेपर्यंत आणि काही जागाची भर पडली असेल काय करणार नाही, तुम्ही करणार नाही कारण म्हणून करणार. काय माहितीये का की जसं एक मला छोटंसं गोष्ट सांगतो माझा म्हणत ते सिने इंडस्ट्रीचे ते एक सलमानची स्टोरी थोडंसं माहिती असतं. हे स्टोरी तू रात्री येत होता काही लेट्स कट इट शॉर्ट. तो त्याचा भाऊ जे काय असतो ते सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि शर्ट काढतो माहिती आहे सगळ्यांना दाखवायला करतो. तर काही मुलं त्यांच्या वाचूची भांडणं करत होती आणि करता करता यांची सेक्युरिटी गार्ड पुढे गेले. पण त्या मुलाने त्याला मारलं बाउन्सरना. का मारलं तो म्हटलं आमच्या बाउन्सरना सवय आहे चुकवायचं कसं. शूटिंग त्याचं असतं ना, मार काही शूटिंग नसतं. तुम्हाला का सांगितलं मी तर रिअल लाईफमध्ये तुम्हाला सांगतो मी कुठल्याही लहान मुलीपासून पहिलं शिकवायचं ना की पहिलं काय काम करायचं, कृती करायची. म्हणजे चटका लागला तरच भाजली जायची ना चपाती, चटका लागलाच पाहिजे. आणि तो लागला नाही तर फायदा आहे का त्याचा, नाही आहे. तसा घरातला माणूसही पाहिजे. पुढच्या माणसाचा उपयोग आहे घरात काही नाही, घर राखायला फक्त उपयोग आहे, ते राखायला उपयोग नाही सुद्धा. कारण आपण बऱ्याच ठिकाणी वाचत असतो. हे अशात तुम्हाला म्हटलं मी हे जर केलं तर तुम्ही जे काय तुम्ही व्याख्यान मला केला मी आमच्या भूमातेची टीमच दिली. त्याला काय आहेत आमची मला वाटतं 24 संस्था आहेत. रायसिटी एखादा चेअरमन आहे बघा आमच्या केळी उत्पादनाचं. आम्ही प्रत्येक रजिस्टर करून दिले प्रत्येकाला, महिलांना ज्याला तर रजिस्टर करून दिले. पण प्रत्येकाने एक सांगितलंय तुला पोट भरायची अक्कल पाहिजे तुझी. पहिला भाग निर्भीड पाहिजे तुला. विषय कळल्याशिवाय आपण अजिबात बोलायचं नाही, कोणालाही घाबरायचं नाही. तर आपली बाजू योग्य असली तर मग सगळ्याला मी बुजायला जाऊ इतकं बोलून आता असं आहे की कधीही डांबरावरती धरण झालेलं नाही, लक्षात ठेवा. झालं कधी. आणि झाडाशिवाय ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन शिवाय माणूस जगत नाही, कारण ओटो असतो. पुण्याच्या पाण्यात म्हणजे कोल्हापूर तर आम्ही हे केलं बरं का, कोल्हापूरला संगम ते उगम म्हणजे कुरुंदवाड ते चिखली प्रयाग 55 कृष्ण संगम होतो. तर आम्ही 27 किलोमीटर चालत गेलो. पाणी मरते कसं दाखवलं लोकांना, कारण की शेवाळ दिसतो ना तुम्हाला, तर वाटर ॲक्सिडेंट काही म्हणा ते ऑक्सिजन घेत असतं. ऑक्सिजन काढलं पाणी मिळेल ना,
मी म्हटलं जोरात सांगता सगळ्यांना, दाखवतो कोल्हापूरचं पाणी, काय मेलला दाखवतो म्हटलं मी. मेललं पाणी पिकायला घालणार, जनावरांना पिणार, तू पिणार काय दाखवणार तर? पाणी अगोदर शुद्ध करायला शिका. हे का? तर मग म्हणायचे की पूर्वीच्या काळात तुझी प्रकृती चांगली होती, अरे तरी घाण करत नव्हते ना. आता घाण सगळे करतायत ना. कचरा काढून नगरपालिका कंटाळत, पण कचरा टाकणारे कंटाळत नाही. याला कधीतरी झालं पाहिजे ना. हे बोलतो माझ्या घरी तुम्ही कधी आला, हेमंत कुणीचं नाव घेतलं मग आमचं, हाताने घेतलं. 95 साली आमच्याकडे मणिका गांधी आल्या, त्यावेळेपासून अजूनपर्यंत सुद्धा आमच्या घरी एकही कोथिंबीरचं पडलेलं मूळ सुद्धा तुम्हाला नगरपालिकेत जात नाही. आता संच ऐका पण करतात, असे बऱ्याच ठिकाणी करतात. एक कागद जर एवढा तुम्ही खराब केला, तुमच्या माहिती करता 30 लिटर पाणी त्याला लागतं. पाण्यात शॉर्टेज नाही, लक्षात ठेवा. इतकं बोलून तुम्हाला गणेश, आता म्हटले गणेशला बऱ्याच उपमा दिला, पण नावातच गणेश आहे. दुःख आहे सगळंच आहे. काही लागलं तर तुम्ही आम्हाला गृहीत धरू शकता. आणि प्रत्येकाने त्याच्या क्षेत्रात जे जे काम केलं त्याकरता आम्ही त्याला धन्यवाद देतो. काही लागलं तर सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमाता.